हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की रम्या वसूला काहीतरी काम सांगते. तेव्हा वसू बोलते की मी हे काम करणार नाही. तेव्हा रम्या बोलते की तुला हे काम केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, तर तू कशाला नाही म्हणतेस. तेव्हा वसू बोलते की मी करणार नाही, तुला सांगितलं ना एकदा, जिवंतपणी तरी मी करणार नाही. तेव्हा रम्या बोलते हो का, मग मरतेस का. तेव्हा वसू बोलते की रम्या, तेव्हा रम्या बोलते हो म्हणजे तू मेलीस ना, मग काय होईल, सुतक लागेल आणि मग लग्न पोस्टपोन होईल. तेव्हा वसू हात जोडून बोलते करते बाई आणि तिथून चालली जाते. इकडे धनंजय आणि शारदा, मानिनी, विक्रम हे बसून गप्पा मारत असतात. तेव्हा ते एकमेकांना ॲप्रिशिएट करत असतात की संगीताचा कार्यक्रम छान झाला आणि आपण किती छान नाचलो, हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत असतात. तेव्हा सगळे एकमेकांशी गप्पा मारत असतात. तेव्हा मानिनी बोलते की आपली पोरं एवढं सगळं झाल्यावर बोहल्यापर्यंत पोचली, मला असं वाटत होतं की पोरं ह्या परीक्षेत पास होतात की नाही. तेवढ्यात तिथे मिथुन दादा येतात आणि मिथुन बोलतो की पास झालीत आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे मिथुनला भेटतात. तेव्हा विक्रमही हसत हसत बोलतो की सकाळपासून खिडकीत कावळा ओरडत होता, तेच म्हटलं आज वाटलंच होतं की आज आपला मिठू मिठू बोलणारा पोपट येणार. तेव्हा हे सगळे मिथुनची गप्पा मारत असतात. तेवढं तिथे वसू येते. तेव्हा विक्रम बोलतो काय गं वसूताई. तेव्हा वसू बोलते की अरे विक्रम, अरे बरेच दिवसापासून एक गोष्ट होती माझ्या मनात, म्हणजे आता कसं आहे ना, गैरसमज दूर झाला ना. तेव्हा मानिनी बोलते काय झालं. तेव्हा विक्रमही बोलतो कसला गैरसमज. तेव्हा वसू बोलते हेच ग मानिनी, मी धनंजयला ना उगाचच बोल लावत होते. तेव्हा वसू बोलते की बरेच दिवसापासून मी गैरसमज घेत होती की माझ्या नवऱ्याला धनंजयने मारले, पण मला आता रिअलाईज झालं आहे की त्यात धनंजयची काहीही चूक नव्हते. तेव्हा वसू हात जोडते आणि बोलते की मला माफ कर धनंजय. तेव्हा धनंजयही बोलतो का हो वसूताई, असं काय बोलतायत, बरं माझ्या काळजावरचं ओझं उतरलं. तेव्हा धनंजय बोलतो की आता मी मरायला मोकळे. तेव्हा मानिनी विक्रमी बोलते की काय चांगल्या क्षणी असं बोलतायत. तेव्हा मिथुनही बोलतो हो ना धनंजयराव, आणि वसूताई हो ना धनंजयराव, आय डोंट लाईक दिस, आणि वसूताई आय लाईक दिस. तर आता ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर मी तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो. तेव्हा वसू बोलते नको नको आईस्क्रीम नको मला, मी झोपायला जाते, असं म्हणून वसू चालली जाते. तेव्हा वसू पुढे जाते आणि हे चौघं पुन्हा गप्पा मारायला लागतात. तेव्हा वसू मागे वळून बघते आणि बोलते रम्या, फक्त तू सांगितलंस ना म्हणून मी केलं हे सगळं, फक्त केवळ यांचा विश्वास जिंकण्यासाठी. पण याचा काहीतरी उपयोग होऊ दे, उद्याच्या लग्नात ना काहीतरी धमाका कर ना. आता दुसऱ्या दिवशी लग्नाची गडबड सुरू होते. सगळे इकडे तिकडे धावपळ करत असतात. कोण फुलांची अरेंज करत असतो, कोण काय तर कोण काय. तेव्हा मानिनी घाईघाईत येते. तेवढ्यात विक्रम मानीचा हात पकडून तिला बाजूला घेतो. तेव्हा मानी बोलते अहो काय करताय. तेव्हा विक्रम बोलतो की अगं किती दिवस झाले माझ्या मुलांची आई, माझी विक्रम देशमुखांची बायको, त्यांच्या केसांमध्ये गजरा माळला नाही म्हणून. तेव्हा मानी बोलते आणा मी ते माळून घेते. तेव्हा विक्रम बोलतो की अगं असं कसं. तेव्हा विक्रम मानिनीच्या केसांमध्ये गजरा माळतो. तेव्हा मानिनी बोलते की अहो काय हो, किती धावपळ, कुठे होतात तुम्ही. तेव्हा विक्रम बोलतो की माझ्या उशिराचं कारण तुझ्या केसांमध्ये माळतोय की नाही मी. तेव्हा मानिनी बोलते की तुमचा फाजीलपणा सरत नाही. आपल्या 2 मुलांची दोनदा दुसऱ्यांदा लग्न होत आहेत, पण तुमचा फाजीलपणा काही सरत नाही. तेव्हा विक्रम बोलतो मी काय म्हणतो म्हणू, आपल्या मुलांसोबत आपणही दुसरं लग्न करूया का. तेव्हा मानिनी बोलते अगं अहो काय बोलतायत तुम्ही. तेव्हा विक्रम बोलतो अगं मग त्यात काय झालं, हल्ली आईबाबांचं लग्न करण्याची दुसऱ्यांदा फॅड आहे सध्या. तेव्हा विक्रम बोलतो बघ तू जर तयार असशील ना, तर मी माझ्या सुनांच्या आणि मुलांच्या डोक्यात हा प्लॅन भरतो. तेव्हा मानिनी बोलते की तुम्ही काही करू नका, आपल्या मुलांचं मंगल कार्य व्यवस्थित पार पडावं हा विचार करायचा सोडून तुम्ही काय लग्नाची तयारी करताय, कठीण आहे बाई. तेव्हा विक्रम मानिनीला समजवतो आणि बोलतो की तुला आणि मी धन्याला सांगतोय की सगळं व्यवस्थित होणार आहे. तो देव बघतोय सगळं आणि तो काही कुठलं विघ्न येऊ देणार नाही, कळतंय का. इकडे मानिनी गजरे घेऊन चालले जाते आणि तिकडनं रम्या येते. रम्याच्या हातात गजरा असते, ती गजरा कुचकरत असते आणि सगळीकडे बघत असते. तेव्हा ती स्टेजवर काव्यार्थ नाव बघते. काव्यार्थ नावाकडे बघून त्या गजऱ्यावर तो राग काढत असते. वसू बघत असते. वसूला काहीही कळत नसतं की हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय. तेवढ्यात रम्याला गुरुजींचे शब्द आठवतात की तुझं लग्न पाचशी होईल. पण तेवढ्यात रम्या तोच विचारत असते. तेव्हा विक्रम बोलतो की अरे नवरदेव कुठे. तेवढ्यात इकडे जीवा तयार होत असतो आणि पार्थ त्याला तयार करत असतो. तेव्हा जीवा बोलतो अरे बडे भैया असं काय करतोयस, माझंच फक्त एकट्याचं लग्न नाही आहे, तुझं पण लग्न आहे, तू जा तयार हो, मी युगला बोलवतो. तेव्हा पार्थ बोलतो की असू दे रे. तेव्हा जीवा बोलतो तू ये बस. तेव्हा पार्थ बोलतो जीवा आजचा हा दिवस, ही वेळ स्पेशल आहे. आपल्यासाठी कुणीतरी वाट बघतंय, कुणीतरी नटून बसलंय, कायमचं आपलं होण्यासाठी अधीर होतंय, आणि ट्रस्ट मी हे फिलिंग अनुभवलंय, तुझी पहिलीच वेळ आहे.
आणि तुझी पहिलीच वेळ स्पेशल झाली पाहिजे. तेव्हा पार्थ बोलतो, मागच्या वेळेस तू मला तयार केलं होतं, यावेळेस मी तुला तयार करतोय. तेव्हा जेव्हा पार्थला मिठी मारतो तेव्हा पार्थ बोलतो, ह्या मिठ्या वगैरे ना आता नंदिनीला मार, कळलं ना. तेव्हा जीवाही बोलतो, अरे बडे भैया. इकडे नंदिनी ही काव्याला तयार करत असते. दोघी खूप सुरेख दिसत असतात. तेव्हा काव्या बघते आणि तिच्याकडे बघून स्माईल करते आणि उठते आणि बोलते, ताई आता माझी तयारी झाली, आता तू तयार व्हायला बस चल. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही मी तयार आहे अगं ऑलरेडी. आणि तू तयार आहेस ना, पार्थशी लग्न करायला तयार आहेस ना. तेव्हा काव्य बोलते, ताई अगं पार्थ देशमुखांशी लग्न म्हणजे ना, खरं सांगू ताई तुला, कधी एकदा मी त्यांना डोळे बघून बघते असं झालं आहे. कधी एकदा अंतरपाठापलीकडे त्यांच्यासमोर उभं राहते असं झालं आहे. कधी त्यांचा हात माझ्या हातात घट्ट पकडून सप्तपदी चालते असं झालं आहे. आनंद खूप आहे ताई, पण हुरहुर वाटते जरा. तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते की हुरहुर वाटणारच, मी ही हुरहुर अनुभवली आहे काव्या. पण आजचा दिवस, आजची वेळ, आजची ही हुरहुर तुझी आहे. आणि तुला माहिती आहे मला खरंच खूप आनंद आहे की माझ्या बहिणीचं लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी होतं आहे. आणि ते लग्न करण्यासाठी थोडीशी उतावीळ आहे, अधीर आहे, उत्सुक आहे. म्हणजे काय गंमत आहे माहिती आहे, लाज मागे खेचते पण ओढ पाऊल पुढे टाकावी अशी गंमत झाली आहे तुझी. तेव्हा नंदिनी बोलते, खरं सांगू काव्या, मला माझ्या बहिणीचं लग्न अगदी असंच बघायचं होतं. म्हणजे तिच्या मनासारखं, मानाचं, तिच्या आवडीचं. काव्या दुःखाच्या अश्रूंची आणि आनंदाच्या अश्रूंची चव सारखीच असते. वेगळे असतो ते आपण, हे क्षण वेगळे आहेत काव्य, आणि ते तू अनुभवले नाही आहेस. आणि मनापासून एन्जॉय कर, माझा विचार करू नकोस. तेव्हा काव्य इमोशनल होते आणि नंदिनीला मिठी मारते. तेव्हा पार्थ आणि जीवा बोलत असतात. मिथून जीवाला मागून मिठी मारतो. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी. तेव्हा मिथून बोलतो, अरे काय. तेव्हा जीवा बोलतो की काका, अरे यार मला माझ्या या लग्नात सगळी जीवा भावाची माणसं भेटली. गुड्डू आला, आता माझा काका आला. तेव्हा पार्थ बोलतो की काका तू कधी आलास. तेव्हा मिथून बोलतो, अरे मी आणि मंजू रात्रीच आलो, पण तुमची साखर झोप मिस व्हायला नको ना, म्हणून आम्ही आत्ता भेटायला आलो. तेव्हा मिथून बोलतो की याला काय झालं रे, मिठी मारली तर नंदिनीच आठवते. तेव्हा पार्थ बोलतो, त्याला काय, त्याच्या गालावरून बोट जरी फिरवली ना तरी नंदिनी अशीच हाक मारतो. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा मिथून बोलतो, बरं बरं मस्करी नको, पोरी नटापटा होऊन रेडी झाल्या आहेत, लवकर आवरा बाबांनो, तुम्ही रेडी व्हा. तेव्हा पार्थ बोलतो, आम्ही रेडीच आहोत. तेव्हा जीवा बोलतो, किती दिवसांपासून. तेव्हा मिथून बोलतो, चला चला चला, चटकन अभ्यास पटकन पास. तेव्हा इकडे काव्या नंदिनी इमोशनल असते, काव्य रडत असते. तेवढ्यात मानिनी बोलते, मुलींनो आटपा, गौरी हावर पूजेला बसायचे, नवरदेव येत आहेत बरं का. तेव्हा काव्या सावरते आणि बोलते, आलोच. इकडे नवरदेव दोघं तयार होऊन आलेले असतात. तेव्हा रम्या मागे वळून बघते. रम्याचं लक्ष पार्थकडेच असतं. रम्या पार्थकडे एकटक बघतच असते. इकडे नंदिनी आणि काव्या गौरी हार पूजनाला बसलेले असतात. ते गौरी हार पूजन करत असतात. तेवढ्यात नंदिनी शांत होते. नंदिनीला तिच्या गौरी हार पूजनाच्या वेळेस तिला दीपकने किडनॅप केलं होतं ते सगळं तिला आठवतं. तेव्हा काव्याचं लक्ष नंदिनीकडे जातं. तेव्हा काव्या नंदिनीला सावरते आणि बोलते की नको आठवते असं. तेवढ्यात मिथून तिथे येतो आणि नंदिनी आणि काव्याचे कौतुक करत असतो भरभरून. नंदिनी जरा इमोशनल होते. तेव्हा मिथून काका बोलतात की ए बाई काय झालं. तेव्हा नंदिनी बोलते, कसं असतं ना मिथून काका, आपला जोडीदार हा जीवनभराचा समोरच असतो पण आपल्याला दिसत नाही. तेव्हा मिथून बोलतो की ते असंच असतं. खरं सांगू ना, प्रेमाची आणि ही सगळी लढाई ही फार जुनी असते. बरं आपल्या आयुष्यातला जोडीदार हा आपल्यासोबत असतो, आपल्या अवतीभोवती असतो, ते तुमच्या भाषेत काय म्हणतात, सोलमेट. आता मागचा विचार करू नका, गेले ते लोकाचे, राहिले ते आपले, आता सगळा पुढचा विचार करा. काव्य बोलते, नाही नाही मागचा विचार नाही करते मिथून काका, पण काय आहे ना, हे तर आठवतच ना मागच्या वेळेस जी काही परिस्थिती होती तेव्हा सगळी लोक दुखावली गेली होती. बऱ्याच माणसांना वाईट वाटलं होतं, बरीच दुखावली गेली होती. पण आत्ता हा जो घाट घातलाय ना आपण, त्यात सगळे आनंदी आहेत हे बघून ना आम्हाला खूप आनंद होतोय. तेव्हा मिथून बोलतो, बरं हे सगळं छान आहे, पण मी इथे काय गप्पा मारतोय, मी तुम्हाला न्यायला आलो आहे मामा म्हणून, चला लवकर, नाही तर माझा मामा करू नका. तेव्हा त्या सगळ्या दोघी हसतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.